तर बघा क्वेश्चन नंबर क्वेश्चन 1 मधला फाइंड द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ 300. तर आपण 210 कंप्लीट केला होता, त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे 300. तर आपल्याला सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन फाइंड करायचे कशाचे, 300चे. मग कसे फाइंड करायचे बघा आता. सोल्युशन साइन 300 डिग्री इज इक्वल टू कॉस 300 डिग्री इज इक्वल टू tan 300 डिग्री इज इक्वल टू cot 300 डिग्री इज इक्वल टू cosec 300 डिग्री इज इक्वल टू अँड सेक 300 डिग्री इज इक्वल टू. आता मी ह्या 300 डिग्रीला, आता 300 डिग्री कशाच्या जवळ आहे, 360च्या जवळ आहे, बरोबर. मग मी ह्याला असं लिहू शकतो का, साइन 360 डिग्री मायनस 60 डिग्री मायनस 60 डिग्री, म्हणजे 360 मधनं 60 सबस्ट्रॅक्ट केले तर 300 भेटते. म्हणजे 300ला आपण असं लिहू शकतो. तसंच कॉस 360 डिग्री मायनस 60 डिग्री, टॅन 360 डिग्री मायनस 60 डिग्री, कॉट 360 डिग्री मायनस 60 डिग्री, कोसेक 360 डिग्री मायनस 60 डिग्री, देन सेक 360 डिग्री मायनस 60 डिग्री इज इक्वल टू 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 इज इक्वल टू. आता सर्वात पहिल्यांदा आपण हा अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये येते ते चेक करू. आता 360 म्हणल्यावर कंप्लीट वन रोटेशन येते, पण 360 मधलं 60 सबस्ट्रॅक्ट केले तर मग कंप्लीट वन रोटेशन 360 सबस्ट्रॅक्ट केले तर मागे येईल, म्हणजे फोर्थ क्वाड्रंटमध्ये येईल. अँगल कुठे येईल, 300 डिग्री फोर्थ क्वाड्रंटमध्ये. आता मला सांगा, फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतो, बाकी सगळे निगेटिव्ह असतात. कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतो, बाकी सगळे निगेटिव्ह असतात. ओके. आता बघा 360 कशाच्या मल्टिपलमध्ये, पायच्या मल्टिपलमध्ये. हे पहा 360 म्हणजे 2 पाय, तर पायच्या मल्टिपलमध्ये असेल तर नो चेंज होणार नाही. मग साईनला साईन राहील, साईन 60 डिग्री, कॉस 60 डिग्री, टॅन 60 डिग्री, कॉट 60 डिग्री, कोसेक 60 डिग्री, सेक 60 डिग्री. ओके. आता असं कशासाठी केलं आपण, कारण की आपल्या टेबलमध्ये जो आपण टेबल लिहून घेतला 0 to 90 डिग्री, त्याच्यामध्ये 300 डिग्री नव्हता, परंतु 60 डिग्री आहे ना, बरोबर. म्हणजे आता आपण टेबलचा यूज करून यांचे आन्सर काढू शकतो. तर बघा, इज इक्वल टू 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 इज इक्वल टू. आता हा मायनस ॲज इट इज. साईन 60 डिग्रीची व्हॅल्यू √3/2 असते, कॉस 60 डिग्रीची व्हॅल्यू हाफ असते. आता साईन अपॉन कॉस म्हणजे टॅन असतो, दिस डिवायडेड बाय दिस, 2 कॅन्सल, म्हणजेच काय राहिलं √3. त्याच्यानंतर टॅनचा रेसिप्रोकल कॉट असतो, 1/√3. तसंच कोसेकचा रेसिप्रोकल साईन असतो, याचा रेसिप्रोकल काय ना 2/√3. आणि सेक हा कॉसचा रेसिप्रोकल असतो 2. भेटले आन्सर आपल्याला. इट इज अ व्हेरी सिम्पल. नाव नेक्स्ट. तर बघा क्वेश्चन 300 काय दिलेलं आहे, फाइंड द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ 330 डिग्री. आता ह्याचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मी लिहून ठेवलेत, साइन 330 डिग्री, कॉस 330 डिग्री, टॅन 330 डिग्री अँड सो ऑन. तर हे आपल्याला सगळे फाइंड करायचे. मग हे फाइंड करण्यासाठी 330 कशाच्या जवळ आहे, 360च्या. मग मी ह्याला असं लिहू शकतो का, साइन 360 डिग्री मायनस 30 डिग्री. आणि 360 मधून 30 गेले तर 330 राहतात, बरोबर. हां, तर प्रत्येकाला तसं लिहू शकतो मी, कॉस 360 डिग्री मायनस 30 डिग्री, टॅन 360 डिग्री मायनस 30 डिग्री, कॉट 360 डिग्री मायनस 30 डिग्री, कोसेक 360 डिग्री मायनस 30 डिग्री, देन सेक 360 डिग्री मायनस 30 डिग्री इज इक्वल टू 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 इज इक्वल टू. आता सर्वात पहिल्यांदा हा अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतोय बघा, 330. तर 360 मायनस 30, तर 360 कंप्लीट वन रोटेशन घेऊन येतोय, बरोबर. आणि थोडंसं वापस आलो तर आपण 30 मायनस करून तो कुठं आला, परत फोर्थ क्वाड्रंटमध्येच येतोय. मग फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस आणि सेक काय असतात, पॉझिटिव्ह असतात. मग कॉस पॉझिटिव्ह असतो आणि तसाच काय सेक पॉझिटिव्ह असतो, बाकी सगळे कसे असतात, निगेटिव्ह असतात. आता तसं 360 म्हणजे काय, 2 पाय म्हणजे पायच्या मल्टिपलमध्ये असेल तर नो चेंज होणार नाही. साईनला साईन राहील, साईन 30 डिग्री, कॉस 30 डिग्री, टॅन 30 डिग्री, कॉट 30 डिग्री, कोसेक 30 डिग्री,
सेक 30 डिग्री इज इक्वल टू मायनस प्लस मायनस 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 प्लस. ओके, आता बघा आपल्याला साईन 330 डिग्री माहीत नव्हता, पण साईन 30 डिग्री माहिती आहे ना, बरोबर. म्हणजे आपल्या टेबल 90 डिग्रीच्या आतमध्ये व्हॅल्यू आल्या, म्हणजे आपण टेबलचा यूज करून या सगळ्या व्हॅल्यू लिहू शकतो. तर बघा साईन 30 डिग्री काय असतो, हाफ असतो. कॉस 30 डिग्री √3/2 असतो. साईन अपॉन कॉस टॅन असतो, म्हणजे 2 2 कॅन्सल 1/√3. त्यांच्यानंतर कॉट काय असतो, तर टॅनचा रेसिप्रोकल √3. कोसेक काय असतो, तर साईनचा रेसिप्रोकल म्हणजे 2. सेक काय असतो, तो कॉसचा रेसिप्रोकल 2/√3. झालं, इट इज अ व्हेरी सिम्पल. तर बघा ही डायग्राम अतिशय महत्त्वाची डायग्रामचा यूज करून आपण कितीही मोठ्या डिग्रीचा अँगल फाइंड करू शकतो. चला पुढचा क्वेश्चन बघू आपण. तर बघा पुढचा क्वेश्चन -30 डिग्री. फाइंड द ट्रायग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ -30 डिग्री. साइन -30 डिग्री, कॉस -30 डिग्री, टॅन -30 डिग्री, कॉट -30 डिग्री, कोसेक -30 डिग्री, सेक -30 डिग्री इज इक्वल टू. आता बघा निगेटिव्ह अँगल दिलेत. आता निगेटिव्ह अँगल दिल्यानंतर मी तुम्हाला टेक्निक सांगितलेली की कॉस आणि सेक मायनसला खाऊन टाकतो. हा कॉस काय करतो, मायनसला खाऊन टाकतो, म्हणजे काय राहिला कॉस 30 डिग्री. आणि सेक एक मायनसला खाऊन टाकतो, काय राहिला सेक 30 डिग्री. आणि बाकीच्याला डायजेस्ट होत नाही मायनस, बाकीचे मायनस बाहेर टाकतात. मायनस साईन 30 डिग्री, मायनस टॅन 30 डिग्री, मायनस कॉट 30 डिग्री, मायनस कोसेक 30 डिग्री. असं ध्यानात ठेवा. आता खाऊन टाकतात म्हणजे ॲक्च्युली काय, निगेटिव्ह अँगल आहे. निगेटिव्ह अँगल म्हटलं की आपण रोटेट करतो क्लॉकवाईज, आणि क्लॉकवाईज रोटेट केलं की किती -30 डिग्री, म्हणजे तो इथं येतो आहे, म्हणजे फोर्थ क्वार्टरमध्ये. आणि फोर्थ क्वार्टरमध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतात, कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतात. खरी टेक्निक ती, पण ध्यानात ठेवण्यासाठी तुम्हाला सांगितलेलं आहे मी की कॉस आणि सेक निगेटिव्ह अँगल असले तर मायनस खाऊन टाकतात, असं सांगितलेलं आहे. म्हणजे डायग्रामची गरज पडत नाही निगेटिव्ह अँगलसाठी. आता आपण हे फाईंड करू शकतो. बघा मायनस, त्याच्यानंतर इज इक्वल टू हे मायनस मायनस मायनस. ओके, जे मायनस आहे ते मायनस लिहून ठेवले, जे प्लस आहेत त्याला प्लस लिहायची गरज नाही, लिहिले तरी काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, वाटलंच तर लिहू आपण, हे प्लस आहे. ओके, आता बघा साईन 30 डिग्रीची व्हॅल्यू हाफ, कॉस 30 डिग्रीची व्हॅल्यू √3/2. आता टॅन काय असतो, तर साईन अपॉन कॉस असतो. दिस डिवायडेड बाय दिस 2 2 कॅन्सल म्हणजे 1/√3. कॉट काय असतो, त्याचा रेसिप्रोकल √3. कोसेक काय असतो, तर साईनचा रेसिप्रोकल. सेक काय असतो, तर कॉसचा रेसिप्रोकल 2/√3. झालं, इट इज अ व्हेरी सिम्पल. नेक्स्ट बघा परत निगेटिव्ह अँगल दिला आहे -45 डिग्री. आता जर निगेटिव्ह अँगल असेल तर मी आत्ता सांगितल्याप्रमाणे कॉस मायनसला खाऊन टाकतो, म्हणजे काय राहिला कॉस 45 डिग्री. तसाच सेक एक मायनसला खाऊन टाकतो, म्हणजे काय राहिला सेक 45 डिग्री. पण बाकीच्याला मायनस जायची फिरत नाही, मायनस बाहेर येईल. मायनस साईन 45 डिग्री, मायनस टॅन 45 डिग्री, मायनस कॉट 45 डिग्री, मायनस कोसेक 45 डिग्री इज इक्वल टू मायनस प्लस मायनस 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 प्लस. हां, आता व्हॅल्यू आपण सांगू शकतो. साईन 45 डिग्रीची व्हॅल्यू काय असते, 1/√2 असते. कॉस 45ची व्हॅल्यू 1/√2 असते. टॅन 45 डिग्रीची 1, कॉट 45 डिग्रीची 1, कोसेक 45 डिग्रीची व्हॅल्यू साईनचा रेसिप्रोकल म्हणजे √2. तसंच सेक 45 डिग्री म्हणजे कॉसचा रेसिप्रोकल म्हणजे किती, √2. इट इज अ व्हेरी सिम्पल. झालं आन्सर. नेक्स्ट, तर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे -60 डिग्री. हा पण मागच्या दोन प्रॉब्लेम सारखाच आहे, निगेटिव्ह अँगलचा आहे. मग निगेटिव्ह अँगल आला की मी सांगितल्याप्रमाणे कॉस आणि सेक मायनसला खाऊन टाकतो, म्हणजे इथं काय आला, हा मायनस निघून गेला म्हणजे प्लस कॉस 60 डिग्री. हा मायनस सेकने खाऊन टाकला म्हणजे प्लस सेक 60 डिग्री. आणि बाकीच्याला मायनस डायजेस्ट होत नाही. हा मायनस काय होणार, साईनच्या बाहेर येणार, मायनस साईन 60 डिग्री. हा मायनस बाहेर येणार, मायनस टॅन 60 डिग्री. हा कॉटच्या बाहेर येणार, मायनस कॉट 60 डिग्री. हा मायनस बाहेर येईल, मायनस कोसेक 60 डिग्री इज इक्वल टू मायनस प्लस मायनस 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 प्लस. आता 60 डिग्री आपल्याला माहिती आहे, आपल्या टेबलमध्ये 90 डिग्रीपर्यंत आपल्याला व्हॅल्यू पाठेल. तर साईन 60 डिग्रीची व्हॅल्यू काय असते, √3/2 असते. कॉस 60 डिग्री हाफ. आता साईन अपॉन कॉस टॅन असतो, म्हणजे दिस डिवायडेड बाय दिस 2 2 कॅन्सल √3. आता ह्याचा रेसिप्रोकल काय असतो, तो कॉट असतो 1/√3. त्याच्यानंतर कोसेक हा साईनचा रेसिप्रोकल असतो
म्हणजे 2/√3 आणि सेक काय असतो, तो कॉसचा रेसिप्रोकल 2. इट इज अ व्हेरी सिम्पल. नेक्स्ट अगेन निगेटिव्ह अँगल -90 डिग्री. मग बघा आता परत एकदा निगेटिव्ह अँगलचा कॉस आणि सेक काय करतो, मायनसला खाऊन टाकतो, म्हणजे प्लस कॉस 90 डिग्री, तसंच प्लस सेक 90 डिग्री. बाकीच्याला डायजेस्ट होत नाही, मायनस बाहेर येत आहे. हा साईन मायनस बाहेर टाकतो, मायनस साईन 90 डिग्री. टॅन पण मायनस बाहेर टाकतो, मायनस टॅन 90 डिग्री. हा कॉट पण मायनस बाहेर टाकतो, मायनस कॉट 90 डिग्री. कोसेक पण मायनस बाहेर टाकतो, मायनस कोसेक 90 डिग्री. इज इक्वल टू मायनस प्लस मायनस 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 प्लस. आता आपल्याला टेबलमध्ये माहिती आहे 90 डिग्रीची व्हॅल्यू. साईन 90 डिग्री काय असतो, 1 असतो. कॉस 90 डिग्रीची व्हॅल्यू काय असते, 0 असते. आता साईन अपॉन कॉस टॅन असतो, म्हणजे 1/0 नॉट डिफाईन. आता इथे नॉट डिफाईनला मायनस लिहायची गरज नाही, फक्त नॉट डिफाईन लिहायचं. आता मायनस काढून टाकतो. आता कॉट काय असतो, तो कॉस अपॉन साईन म्हणजे 0. आता 0 प्लस मायनस नसतो, म्हणून मायनस लिहायची गरज नाही. त्याच्यानंतर कोसेक 90 डिग्री, कोसेक 1चा रेसिप्रोकल म्हणजे 1 आणि सेक 90 डिग्री म्हणजे 0चा रेसिप्रोकल 1/0 म्हणजे नॉट डिफाईन. इट इज अ व्हेरी सिम्पल. नेक्स्ट अगेन निगेटिव्ह अँगल. आता परत निगेटिव्ह अँगल दिला, परत तीच कन्सेप्ट वापरायची. बघा कॉस आणि सेक हा मायनस खाऊन टाकतो, कॉसने मायनस खाऊन टाकला म्हणजे प्लस कॉस 120 डिग्री. तसं सेकने पण मायनस खाऊन टाकला म्हणजेच प्लस सेक 120 डिग्री. बाकीच्याला डायजेस्ट होत नाही, मायनस बाहेर टाकणारा, मायनस साईन 120 डिग्री, मायनस टॅन 120 डिग्री. तसंच कॉटचा पण मायनस बाहेर निघाल, मायनस कॉट 120 डिग्री. कोसेकचा पण मायनस बाहेर निघाल, मायनस कोसेक 120 डिग्री. इज इक्वल टू मायनस प्लस मायनस 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 प्लस. आता पहा 120 डिग्री काय आपल्या टेबलमध्ये नाही, आपला टेबल 90 डिग्रीपर्यंतच आहे. तर आपण 120 डिग्रीला 90 डिग्रीच्या आतमध्ये घेऊन येऊ. मग कसं घेऊन यायचं, तर 120 कशाच्या जवळ आहे, 90पेक्षा मोठा आहे आणि 180पेक्षा लहान आहे. चला 180 मायनस करू आपण याला. साईन बघा मी ह्याला 180 डिग्री मायनस 180मधनं किती सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर 120 राहतील सांगा. मला वाटते 60 का, 60 70 80, हां बरोबर 60 डिग्री. 180मधनं 60 गेले किती राहतात, 120 राहतात. आता त्याच्यानंतर तसंच बाकी सगळे लिहू. कॉस 180 डिग्री मायनस 60 डिग्री, टॅन 180 डिग्री मायनस 60 डिग्री, कॉट 180 डिग्री मायनस 60 डिग्री, कोसेक 180 डिग्री मायनस 60 डिग्री, and sec 180 degree minus 60 degree is equal to plus is equal to minus is equal to minus is equal to minus is equal to plus is equal to minus. जे प्लस मायनस आहे ते आधी लिहून ठेवले आपण. आता अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये येते ते बघायचं. 180 मायनस 60, 180 म्हणजे कंप्लीट इथपर्यंत, त्याच्यातून 60 मायनस केला म्हणजे वापस यावं लागेल, म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये येते. सेकंड क्वाड्रंटमध्ये आला की साईन आणि कोसेक काय असतो, पॉझिटिव्ह असतो. मग साईन आणि कोसेकला पॉझिटिव्ह लिहा, पॉझिटिव्ह आणि कोसेक काय पॉझिटिव्ह. साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतो सेकंडमध्ये, बाकी सगळे निगेटिव्ह असतात. मायनस 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 मायनस. ओके. मग बघा आता वाटलंच तिथे मल्टिप्लाय लिहा किंवा ब्रॅकेटमध्ये घेऊ शकता तुम्ही, म्हणजे पुढच्या स्टेपला आपल्याला सॉल्व करायला सोपं जाईल. चला ब्रॅकेट टाकतो मी, मल्टिप्लायपेक्षा ब्रॅकेट टाकतो, ब्रॅकेट ब्रॅकेट ब्रॅकेट. हां ते मल्टिप्लायपेक्षा ब्रॅकेटमध्ये घेतो इथे पुढचे साईन. हां 180च्या मल्टिपलमध्ये नो चेंज, साईनला साईन 60 डिग्री ब्रॅकेट क्लोज, कॉस 60 डिग्री ब्रॅकेट क्लोज, टॅन 60 डिग्री, कॉट 60 डिग्री, कोसेक 60 डिग्री, सेक 60 डिग्री. ओके. आता बघा मायनस इंटू प्लस मायनस, प्लस इंटू मायनस मायनस, मायनस इंटू मायनस प्लस, मायनस इंटू मायनस प्लस, मायनस इंटू प्लस मायनस, प्लस इंटू मायनस मायनस. बघा आता आपल्याला साईन मायनस 120 डिग्री माहीत नव्हतं, परंतु 60 डिग्री माहिती आहे ना टेबलमध्ये आपल्या. मग सांगा साईन 60 डिग्रीची व्हॅल्यू काय असते, √3/2 असते. कॉस 60 डिग्री हाफ असतो. त्याच्यानंतर टॅन 60 डिग्री साईन अपॉन कॉस असतो. साईन अपॉन कॉस म्हणजे काय, दिस डिवायडेड बाय दिस, 2 कॅन्सल, √3. त्याच्यानंतर कॉट काय असतो, ह्याचा रेसिप्रोकल 1/√3.
कोसेक काय असतो तर साईनचा रेसिप्रोकल 2/√3 आणि सेक काय असतो तो कॉसचा रेसिप्रोकल 2. तर ह्या झाल्या व्हॅल्यू कशाच्या साईन -120 कॉस -120 अँड सो ऑन. तर अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं व्यवस्थित स्टेप बाय स्टेप. पुढचा पाहू आपण. अगेन निगेटिव्ह अँगल, पुन्हा निगेटिव्ह अँगल आला. चला पहिल्यांदा निगेटिव्ह अँगलचा विचार करू. कॉस आणि सेक काय करतो मायनसला खाऊन टाकतो, म्हणजेच काय झाला प्लस कॉस 225 डिग्री सेक 225 डिग्री. आता बाकीच्याला मायनस डायजेस्ट होत नाही, ते बाहेर टाकतात. साईन मायनस बाहेर टाकतो, मायनस साईन 225 डिग्री. टॅन पण मायनस बाहेर टाकतो, मायनस टॅन 225 डिग्री. कॉट पण मायनस बाहेर टाकतो, मायनस कॉट 225 डिग्री. कोसेक मायनस बाहेर टाकतो, मायनस कोसेक 225 डिग्री इज इक्वल टू 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 इज इक्वल टू. आता पण हे मायनस ॲज इट इज प्लस ॲज इट इज मायनस 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 प्लस साईन. आता 225 डिग्री कशाच्या जवळ आहे 225. आता 225 म्हणजे 270च्या मागे आहे आणि 180च्या पुढे म्हणजे थर्ड क्वार्टरमध्ये येणार आहे. मग आपण काय करू 180 प्लस लिहूया. 180 प्लस. आता 180 मधनं किती टाकल्यानंतर 200 होतील तर मला वाटते 45 डिग्री. ॲडिशन करून बघा 0 5 5 8 4 12चे 2 हा चला 1 1 1 2 बरोबर. 180 प्लस 45 म्हणजे किती 225 डिग्री. तसंच कॉस 180 डिग्री प्लस 45 डिग्री. टॅन 180 डिग्री प्लस 45 डिग्री. कॉट 180 डिग्री प्लस 45 डिग्री. कोसेक 180 डिग्री प्लस 45 डिग्री. सेक 180 डिग्री प्लस 45 डिग्री इज इक्वल टू 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 इज इक्वल टू. आता बघा हे मायनस ॲज इट इज राहील प्लस मायनस 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 प्लस जे साईन आहे ते आधी ॲज इट इज ठेवले. आता चेक करूया कोणत्या क्वार्टरमध्ये अँगल येते. तर मग अशीच बघितलं आपण थर्डमध्ये येते 180 प्लस 45 इथून इथपर्यंत 180 आणि पुढे गेले की 45. थर्ड क्वार्टरमध्ये येते. थर्डमध्ये टॅन आणि कॉट काय असतात पॉझिटिव्ह असतात. मग टॅन आणि कॉट काय असतात तर पॉझिटिव्ह असतात. टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतात, बाकी निगेटिव्ह असतात. बाकी निगेटिव्ह असतात. ओके. आणि 180च्या मल्टिपलमध्ये नो चेंज. साईन 45 डिग्री, कॉस 45 डिग्री, टॅन 45 डिग्री, कॉट 45 डिग्री, कोसेक 45 डिग्री अँड सेक 45 डिग्री इज इक्वल टू 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 इज इक्वल टू. हां आता मायनस इंटू मायनस प्लस, प्लस इंटू मायनस मायनस, मायनस इंटू प्लस मायनस, मायनस इंटू प्लस मायनस, मायनस इंटू मायनस प्लस, प्लस इंटू मायनस मायनस. आता आपल्याला 45 डिग्री माहिती आहे आपल्या टेबलमध्ये आहे. 225 डिग्री नव्हता पण 45 तर आहे ना, म्हणजे 90 डिग्रीच्या आतमध्ये घेऊन आलो आपण. आता सांगा साईन 45 डिग्रीची व्हॅल्यू 1/√2, कॉस 45 डिग्रीची व्हॅल्यू 1/√2, साईन आपण काय असतो टॅन असतो, म्हणजे दिस डिवायडेड बाय दिस 1 दोन्ही कॅन्सल 1. टॅनचा रेसिप्रोकल कॉट असतो. मग कोसेक साईनचा रेसिप्रोकल म्हणजे √2, सेक कॉसचा रेसिप्रोकल म्हणजे √2. इट इज अ व्हेरी सिम्पल. नेक्स्ट अगेन निगेटिव्ह अँगल. परत निगेटिव्ह अँगल असला की तुम्हाला माहिती आहे काय कॉस आणि सेक मायनसला खाऊन टाकतात. कॉस मायनसला खाऊन टाकतो, कॉस 240 डिग्री. तसं सेक पण मायनसला खाऊन टाकतो, सेक 240 डिग्री. पण बाकीच्याला मायनस डायजेस्ट होत नाही, साईन मायनसला बाहेर टाकतो, मायनस साईन 240 डिग्री, मायनस टॅन 240 डिग्री. तसंच कॉट पण मायनसला बाहेर टाकतो, मायनस कॉट 240 डिग्री आणि कोसेक पण मायनस बाहेर टाकतो, मायनस कोसेक 240 डिग्री इज इक्वल टू मायनस प्लस मायनस 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 प्लस. आता ह्याला मी असं लिहू शकतो का साईन आता 240 कशाच्या जवळ आहे 240. चला 180च्या पुढं 270च्या मध्ये म्हणजे थर्ड क्वार्टरमध्येच येतोय. थर्ड क्वार्टरमध्येच येतोय. मग 180 प्लस करतोय मी 180 डिग्री प्लस. आता 180मधले किती टाकल्यावर 240 होतील 80 60 टाकल्या होतील का 60. बघा 0 + 0 0 8 आणि 6 14 14 4 चालेल बरोबर आहे. बघा तसंच कॉस 180 डिग्री प्लस 60 डिग्री.
then tan 180 degree plus 60 degree, cot 180 degree plus 60 degree, cosec 180 degree plus 60 degree, sec 180 degree plus 60 degree is equal to आता हे जे पहिले ते ॲज इट इज ठेवू, मायनस प्लस मायनस 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 प्लस. हां, आता क्वार्टरचा विचार करू. अँगल कोणत्या क्वार्टरमध्ये? 180 प्लस 60, इथून इथपर्यंत 180 प्लस 60 म्हणजे अगेन थर्ड क्वार्टरमध्ये. थर्डमध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतात, टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतात, टॅन पॉझिटिव्ह आणि कॉट पॉझिटिव्ह. टॅन आणि कॉट काय असतात? पॉझिटिव्ह, बाकी निगेटिव्ह असतात, निगेटिव्ह. आणि 180च्या मल्टिपलमध्ये नो चेंज, साईन 60 डिग्री, कॉस 60 डिग्री, टॅन 60 डिग्री, कॉट 60 डिग्री, कोसेक 60 डिग्री, सेक 60 डिग्री इज इक्वल टू. हां, आता मल्टिप्लिकेशन करून घेऊ सिम्बॉलचं, साईनचं. मायनस इंटू मायनस प्लस, प्लस इंटू मायनस मायनस, मायनस इंटू प्लस मायनस, मायनस इंटू प्लस मायनस, मायनस इंटू मायनस प्लस, प्लस इंटू मायनस मायनस. आता आपल्याला 60 डिग्री माहिती आहे, आपल्या टेबलमध्ये आहे. सांगा साईन 60 डिग्रीची व्हॅल्यू √3/2 असते. कॉस 60 डिग्री हाफ असतो. टॅन 60 डिग्री साईन अपॉन कॉस असतो. दिस डिवायडेड बाय दिस 2 कॅन्सल, √3. टॅनचा रेसिप्रोकल कॉट असतो, म्हणजे ह्याचा रेसिप्रोकल 1/√3. कोसेक हा साईनचा रेसिप्रोकल म्हणजे 2/√3. सेक हा कॉसचा रेसिप्रोकल म्हणजे 2. झालं, इट इज अ व्हेरी सिम्पल. नेक्स्ट, अगेन निगेटिव्ह अँगल -270 डिग्री. पुन्हा मायनस आलं की पुन्हा मायनसची कन्सेप्ट वापरू आपण निगेटिव्ह अँगलची. कॉस आणि सेक मायनस खाऊन टाकतो. मग कॉसने मायनस खाऊन टाकला तर प्लस कॉस लिहायचा 270 डिग्री. सेकने मायनस खाऊन टाकला तर प्लस सेक 270 डिग्री लिहायचा. बाकीच्याला मायनस डायजेस्ट होत नाही, ते बाहेर टाकतात. मायनस साईन 270 डिग्री, मायनस टॅन 270 डिग्री, मायनस कॉट 270 डिग्री, मायनस कोसेक 270 डिग्री इज इक्वल टू. आता पहा, हे मायनस प्लस मायनस 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 प्लस. आता 270 कशाच्या जवळ? डायरेक्ट 270 इथंच येते, ह्याच्यावरच येते. मग आपण काय करूया, 180 प्लस 90 करूया. याला लिहूया बघा, साईन 180 डिग्री प्लस 90 डिग्री. 180 प्लस 90 270 होते का नाही बघा. 0 + 0 0, 8 16 1 17 7 हाताला 1 1 1 2 270 होते. म्हणजे आपण 270ला 180 प्लस 90 असं लिहू शकतो. तसंच कॉस 180 डिग्री प्लस 90 डिग्री. तसंच टॅन 180 डिग्री प्लस 90 डिग्री, कॉट 180 डिग्री प्लस 90 डिग्री, कोसेक 180 डिग्री प्लस 90 डिग्री आणि सेक 180 डिग्री प्लस 90 डिग्री इज इक्वल टू. चला पहिल्यांदा साईन लिहून टाकू. मायनस प्लस मायनस 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 प्लस. आता 180 प्लस थिटा ॲक्यूट अँगल कन्सिडर करायचा. जरी इथं 90 डिग्री दिलेला असला तरी सपोज करायचा ॲक्यूट अँगल आहे. मग 180 प्लस थिटा म्हणजे 180 प्लस थिटा म्हणजे थर्ड क्वार्टरमध्ये. थर्डमध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतो. टॅन पॉझिटिव्ह, कॉट पॉझिटिव्ह, ओके. आणि बाकी मायनस असतात, मायनस मायनस मायनस, ओके. आता 180च्या मल्टिपलमध्ये नो चेंज. साईनला साईन 90 डिग्री, कॉस 90 डिग्री, टॅन 90 डिग्री, कॉट 90 डिग्री, कोसेक 90 डिग्री, सेक 90 डिग्री इज इक्वल टू. आता पहा पहिल्यांदा मल्टिप्लाय करून मायनस इंटू मायनस प्लस, प्लस इंटू मायनस मायनस, मायनस इंटू प्लस मायनस, मायनस इंटू प्लस मायनस, मायनस इंटू मायनस प्लस, प्लस इंटू मायनस मायनस. आता 90 डिग्री माहिती आहे आपल्याला. साईन 90 डिग्रीची व्हॅल्यू काय असते? 1 असते. कॉस 90 डिग्रीची व्हॅल्यू 0 असते. आणि टॅन काय असतो? तर साईन अपॉन कॉस 1/0 काय? तर नॉट डिफाईन. तर हे मायनस लिहायची गरज नाही नॉट डिफाईनच्या पुढं. राहू दे, आता काय आहे तर ते समजण्यासाठी. त्याच्यानंतर कॉट काय असतो? तो कॉस अपॉन साईन म्हणजे 0. तसं 0 प्लस मायनस नसतो, मायनस नाही लिहिलं तरी चालतं, इथे फक्त 0 लिहायचा. त्याच्यानंतर कोसेक काय? तर साईनचा रेसिप्रोकल म्हणजे 1चा रेसिप्रोकल 1च.
सेक काय तर 0चा रेसिप्रोकल, 0चा रेसिप्रोकल 1/0 म्हणजे नॉट डिफाईन. इट इज अ व्हेरी सिम्पल. नाव लास्ट प्रॉब्लेम, क्वेश्चन 1 मधला लास्ट प्रॉब्लेम बघूया काय आहे तर. पुन्हा निगेटिव्ह अँगल आहे. चला मग निगेटिव्ह अँगल आहे तर परत तीच कन्सेप्ट, कॉस आणि सेक काय करतो मायनसला खाऊन टाकतो. मग कॉस मायनसला खाऊन टाकतो म्हटल्यानंतर प्लस कॉस 350 डिग्री, तसंच सेक मायनसला खाऊन टाकतो म्हणजेच सेक 350 डिग्री. आता बाकीच्याला डायजेस्ट होत नाही, मायनस बाहेर टाकतो साईन, मायनस साईन 350 डिग्री. टॅन पण बाहेर टाकतो मायनसला, मायनस टॅन 350 डिग्री. कॉट पण मायनस बाहेर टाकतो, मायनस कॉट 315 डिग्री. कोसेक पण मायनसला बाहेर टाकतो, मायनस कोसेक 315 डिग्री. आता मी पहिल्यांदा ही साईन लिहून ठेवतो, मायनस प्लस मायनस 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 प्लस साईन. आता 315 डिग्री, 315 डिग्री म्हणजे 270पेक्षा जास्त आहेत आणि 360पेक्षा कमी, म्हणजे फोर्थ क्वाड्रंटमध्ये येत आहे पा फोर्थ. आता 360 मायनस करू आपण, 360 मायनस. आता 360मधनं किती गेल्यानंतर 315 राहतील, तर मला वाटतं आहे 45 सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर बघा 10मधनं 5 गेले, 5 राहिले, 6मधनं 5 गेले 1 आणि 3ला 3 बरोबर आहे. कॉस 360 डिग्री मायनस 45 डिग्री, टॅन 360 डिग्री मायनस 45 डिग्री, कॉट 360 डिग्री मायनस 45 डिग्री. देन कोसेक 360 डिग्री मायनस 45 डिग्री अँड सेक 360 डिग्री मायनस 45 डिग्री इज इक्वल टू. हां पहिल्यांदा मायनस प्लस मायनस 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 प्लस. आता बघा कोणत्या क्वार्टरमध्ये 360 मायनस 45 फोर्थ क्वार्टरमध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतात. काय पॉझिटिव्ह असतात? कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतात. कॉस पॉझिटिव्ह असतो आणि सेक पॉझिटिव्ह असतो. ओके, बाकीचे काय असतात? मायनस असतात, बाकीचे मायनस मायनस मायनस. ओके, आता बघा 360 म्हणजे 2 पाय रेडियनमध्ये. आता 2 पाय म्हणजे पाय आला म्हणजे काय? नो चेंज. पाय आला की नो चेंज होणार नाही, म्हणजे साईन 45 डिग्री, त्याच्यानंतर कॉस 45 डिग्री, टॅन 45 डिग्री, कॉट 45 डिग्री, कोसेक 45 डिग्री, सेक 45 डिग्री इज इक्वल टू. बघा आता मायनस इंटू मायनस प्लस, प्लस इंटू प्लस प्लस, मायनस इंटू मायनस प्लस, मायनस इंटू मायनस प्लस, मायनस इंटू मायनस प्लस, प्लस इंटू प्लस प्लस. आता 45 डिग्री माहिती आहे आपल्याला. साईन 45 डिग्रीची व्हॅल्यू काय असते? 1/√2 असते. कॉस 45 डिग्री 1/√2 असते. टॅन 45 डिग्री 1 असतो. कॉट 45 डिग्री 1 असतो. आणि कोसेक 45 डिग्री √2 असतो. सेक 45 डिग्री √2 असतो. इट इज अ व्हेरी सिम्पल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अशा पद्धतीने क्वेश्चन 1 मधले सगळे क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये आज इथंच थांबूया. तर विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जे काही तुमचे कॉलेजचे ग्रुप असतील तर त्या विद्यार्थ्यांना या चॅनलची लिंक शेअर करा आणि नवीन व्हिडिओचे अपडेट पाहण्यासाठी किंवा नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकनला प्रेस करा. थँक्यू.